के सन्मान में वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, वंचित बहुजन आघाडीचा। नमस्कार, मी ॲडव्होकेट उमेश हातेकर, वंचित बहुजन आघाडीचा सोर्स विभाग अध्यक्ष। आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी ईव्हीएम विरोधात जे जन आंदोलन उभं केलंय, त्या जन आंदोलनाची 9 तारखेपासून ते 16 डिसेंबर पर्यंत त्या तारीख होती। त्या अनुषंगाने आम्ही आज 15 डिसेंबर रोजी सोर्स विभागामध्ये सोर्स सेक्टर 48 चौकामध्ये जन आंदोलन ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये जन आंदोलनाची ते स्वाक्षरी मोहीम ते चालू केली आहे। या मोहिमेला आज जर तुम्ही बघितलं असेल तर सोर्स विभागातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला। त्याचप्रमाणे आपल्या पक्षाची जे काय स्वाक्षरी मोहीम जे कागदपत्रे होती तुम्ही बघित असाल ही सुद्धा आम्ही आज शेकडो लोकांची घेतलेली आहे मोहीम। सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आज महाराष्ट्रामध्ये जो काय निकाल आलेला आहे त्यावर नागरिकांची सुद्धा शंका आहे की अशा प्रकारचे निकाल येणं एक प्रकारे लोकशाहीला धोकादायक आहे। म्हणजे ज्या पक्षाच्या बीजेपी जो पक्ष आहे त्या पक्षाच्या विरोधात लोकांची जनभावना असताना सुद्धा ईव्हीएमच्या माध्यमातून बीजेपीला जे मतदान पडलेलं आहे ते मतदान लोकांच्या विरोधामध्ये आहे। आज आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने याला विरोध करण्यासाठी इथे ते स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे। हे कसं आहे ना, विरोधी पक्षांनी सुद्धा अशा प्रकारच्या मोहिमा राबवणं गरजेचं आहे। पण आज जर आपण बघताय वंचित बहुजन आघाडीची जी काही मोहीम चालू आहे आणि विरोधी पक्षाची चालू आहे, त्या दृष्टीने निश्चितच वंचित बहुजन आघाडीची मोहीम ही ती तीव्रतेची दिसते। आणि विरोधी पक्षाचे आज आमच्याही कार्यक्रमामध्ये काही विरोधी पक्ष आले, त्यांनी सुद्धा येऊन इथे ते सह्या वगैरे केलेल्या आहेत। त्याला आपण एवढंच म्हणू शकाल की विरोधी पक्षांनी त्यांचा लढा आणखी ते तीव्र करण्याची गरज आहे। सर्वांना नमस्कार, जय भीम, जय शिवराय। आज वंचित बहुजन आघाडी मार्फत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जो संपूर्ण ईव्हीएम विरोधी लढा उभारला आहे त्याची स्वाक्षरी मोहीम म्हणजे ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम हा आम्ही आज सेक्टर 48ला हा उपक्रम हाती घेतला आहे। खरं म्हटलं तर हा लढा आज जो विरोधी पक्ष म्हणून जे आता हातात घेत आहेत तो लढा यापूर्वीच आम्ही 2004 पासून बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई सुद्धा आम्ही लढत आहे। आजही आमच्या काही ईव्हीएम विरोधातल्या याचिका हायकोर्टामध्ये दाखल आहेत। आज त्यातल्या बऱ्यापैकी ज्या ईव्हीएम मध्ये ज्या कलेक्टरने सुद्धा त्याच्यामध्ये ॲफिडेव्हिट सुद्धा काही याच्यामध्ये फाईल केले। सोलापूरचा जो विषय होता ईव्हीएमचा त्याच्यामध्ये जी विसंगती आली होती इलेक्शनच्या निवडणुकीच्या संदर्भामधली, तर तोही लढा आमचा तिथे सुरू आहे। आणि आता बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी काही प्रश्न विचारले होते निवडणूक आयोगाला, कारण नवीन जो अमेंडमेंट आता जी झाली होती त्या अमेंडमेंट प्रमाणे एकच आहे की ईव्हीएमला पर्याय म्हणून व्हीव्हीपॅट स्लिप त्यांनी आणलेली आहे सुब्रमण्यम स्वामींच्या जजमेंटनुसार। पण त्याच्यामध्ये असं आहे की जर त्याला पर्यायी जर व्हीव्हीपॅट आला आहे तर व्हीव्हीपॅट म्हणजे दुसरं काही नाही तर बॅलेट पेपरच आहे। तर आमचा तोच म्हणणं आहे की जर इथे व्हीव्हीपॅटला तुम्ही पर्याय स्वरूप म्हणून जर ती स्लिप देत असाल तर ती संपूर्ण ही जी लढाई आहे ही आता ही ईव्हीएम विरोधातली एवढी तीव्र झाली पाहिजे की थोडा कालावधी गेला तरी चालेल, परंतु बॅलेट पेपरवर जर आता ह्यातून पुढची जर लढाई आली तर त्याच्यामध्ये निश्चित एकदम ट्रान्सपरंट असं इलेक्शन होईल। अदरवाईज आज आपण सगळीकडे बघत आहोत की इलेक्शन झालंय, आज किती दिवस झाले अजून त्यांना सरकार स्थापन करायला एवढा वेळ होतोय। त्यांना स्वतःला संभ्रम आहे की आम्हीच खरं निवडून जनमतावर आलोय का ईव्हीएमच्या ह्याच्यावर आलोय। की हा सगळा जो संभ्रम आहे याचं फक्त एकच कारण असं दिसतंय की इथे ईव्हीएम मध्ये कुठेतरी मॅल फंक्शनिंग झालं असू शकेल, कारण त्या रिझल्टमध्येच आता सगळं स्पष्ट झालेलं आहे। तर आम्ही जो आजचा जो लढा माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आज इथे घेतलेला आहे त्याचा आज शेकडो लोक इथे स्वतःहून येत आहेत, वरिष्ठ लोक येत आहेत, म्हणजे ज्या लोक जे जागृत आहेत ते स्वतः समोरून येत आहेत की नाही ईव्हीएम ही गेलीच पाहिजे। कारण आज जर आपण परदेशामध्ये जर बघितलं तर परदेशामध्ये सुद्धा आज कित्येक परदेशी देशांनी ते नाकारलेलं आहे।
कोर्टामध्ये जेव्हा ही पिटिशन मध्ये काही आर्ग्युमेंट साहेब ज्यावेळेस करत होते तेव्हा कोर्टाने सुद्धा हा प्रश्न केला होता की जर परदेशी ज्यांनी हे ईव्हीएमचं इंट्रोडक्शन केलेलं आहे, आज अमेरिकासारखा जो देश आहे, जो अमेरिकेसारखा देश आहे ह्याला जर नाकारत आहे तर मग भारतालाच ह्या ईव्हीएम कशासाठी पाहिजे. तर अशा पद्धतीने हा जो लढा आहे हा तीव्र होऊन हे सर्व हे जे कागदपत्र आज जे सगळ्यांनी विरोधी ज्या सह्या केलेल्या आहेत, या मोहिमेच्या ज्या सह्या केलेल्या आहेत, ह्या निश्चित आपण सर्व ह्या माध्यमातून आपण निवडणूक आयोगाला देऊ आणि हा तीव्र इतका लढा मोठा करू की नक्कीच पुढचं इलेक्शन हे बॅलेट पेपरच होईल आणि नक्की जो जनतेचा जो सेवक असेल, जनतेतून आलेला जो नेता असेल तोच निवडून इथून पुढे येईल. हे असे ईव्हीएम मधले येणार नाही. एवढं बोलतो. थँक्यू. ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ. बाळा साहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, बाळा साहेब आंबेडकर संघर्ष करो. सोलापूरच्याच जे जय सिद्धेश्वर महाराज हे बीजेपीतून निवडून आले होते तर त्याच्या 2 याचिका हायकोर्टमध्ये दाखल झाल्या होत्या. एक याचिका होती जी त्यांची जी कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते चॅलेंज केलं होतं आणि दुसरं जे होतं त्याच्यामध्ये ती जी टोटल जी होती ती टोटल जी आहे जी ईव्हीएम मध्ये ती विसंगती आली होती आणि त्या विसंगतीच्या माध्यमातून सुद्धा एक रिट याचिका आपण दाखल केली होती. त्याच रिट याचिकामध्ये कलेक्टरने ऍग्री केलं होतं, ऍफिडेव्हिट फाईल केलं कोर्टामध्ये सुद्धा. ज्यावेळेस त्यांची साहेबांनी माननीय आंबेडकर साहेबांनी जेव्हा त्यांची चीफ क्रॉस ज्यावेळेस घेतली त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये ते मान्य केलेलं आहे की बाबा त्याच्यामध्ये विसंगती होती. खरं म्हटलं तर तो निकाल जो आहे त्या निकालामध्ये ज्यावेळेस विसंगती येते तेव्हा त्यांनी नॅशनल जे इलेक्शन कमिशन आहे त्यांच्याकडून ती माहिती घ्यायची असते की बाबा जर विसंगती आली तर ह्याच्यामध्ये आम्ही निकाल द्यावा का न द्यावा. तर त्या माध्यमात सुद्धा त्यांनी तो न विचारता निकाल हा जाहीर केला होता. त्यामुळे तो विषय अजूनही हायकोर्टमध्ये प्रलंबित आहे. लोकांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही ही जी प्रक्रिया आहे, साहेबांनी जो आदेश दिलेला आहे तो म्हणजे साहेबांनी आता प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या दिवशी सुद्धा सांगितलं की विरोधी जे सुद्धा आपले जे आहेत त्यांनी पक्ष किंवा ही भूमिका न घेता सर्वांनी एकत्र येऊन जर ईव्हीएमचा विरोध केला तर नक्कीच जी पुढची इलेक्शन जी आहे हे बॅलेट पेपरवर येईल. धन्यवाद.